ओंकारेश्वरच्या पुढे राजघाट नावाचा एक घाट लागतो आणि त्यानंतर बिजासन नावाचं एक गाव लागतं. बिजासनच्या पुढे जाताना काही झाडी चालल्यानंतर जवळपास 51 पहाडिया उतरून म्हणजे अनेक डोंगर चढून उतरून जावं लागतं. मा नर्मदेचा जो तुंब झालेला आहे, आता नर्मदा सागर सरोवर डॅम झाल्यामुळे गरुडेश्वरपासून 11 किलोमीटर अलीकडे काही ठिकाणी अतिशय घुमावदार रस्ता आहे. अनेक ठिकाणी आता नालेसुद्धा तुडुंब भरले आहेत, त्यामुळे जावं लागतं. आता अंतर 250 किलोमीटरचं झालं, पहिले 168 किलोमीटर होतं. तर या झाडीचा असा अनुभव आहे. मला बहुतेक लोकांनी असं विचारलं की बा अश्वत्थामा त्या ठिकाणी आहे, या संबंधीचा तुम्ही काय अनुभव घेतला. तर झाडीमध्ये प्रवेश करताना राजघाटवर मला अनेक लोकांनी सांगितलं की बा तुम्ही एकटे जे प्रवासाला निघाले संयुक्तिक नाही आणि दुसरी असं थोडीशी जंगली पायवाट आहे, बिहड जंगल आहे, लुटण्याचा संभव आहे. म्हटलं माझ्याजवळ आहेच काय लुटण्यासारखं, कारण की माझ्याजवळ एक झोळी असते, दुसरी झोळी मातीची म्हणजे आईची पूजा वगैरे असते, त्यामध्ये काही आरती सामान वगैरे, फोटो, मातेचं जल वगैरे ठेवलेली कुप्पी. म्हटलं आता या ठिकाणाहून मी जाणार, तुम्ही मला थांबवा नका थांबू, म्हणजे तुम्हाला त्रास होईल खूप. म्हटलं हो द्या. आणि सरळ साधारणतः 4 दिवसपर्यंत मी चालत राहिलो. 4 दिवसानंतर अशा ठिकाणी येऊन पोहोचलो की त्या ठिकाणी काही भिल्ल लोक लाकूड तोडे म्हणून होते, ते खाली उतरले आणि 4-5 लोक माझ्यासोबत 4-5 किलोमीटरपर्यंत चालत आले. ते फक्त चालतच होते. मी त्यांना विचारलं तुमचा काय इरादा आहे. ते म्हणाला आप तो जानते ही है. मग मी माझी झोळी काढून ठेवली, की दुसरी मातीची झोळी काढून ठेवली आणि सांगितलं आता तुम्हाला जे पाहिजे ते सगळं घ्या. आणि त्या ठिकाणी त्यांनी झोळी सगळीच घेतली. मग कोणी त्यातलं काय जे सामान लागतं, आमचे काय वस्त्रपरावरण काय असतात एवढंच काय, ते पैसा अडकत त्यात काही मिळत नाही. मग एवढं सगळं झाल्यानंतर साधारणतः 21 पहाडी ओलांडत मी गुजरातच्या अशा भागामध्ये आलो की ज्या ठिकाणी शूलपाणी भगवानचं मंदिर आहे. शूलपानेश्वर मंदिर ओंकारेश्वरच्या मंदिराच्या खालोखाल त्याचं महत्त्व आहे. आणि शूलपाणी झाडी जेव्हा सुरू झाली त्यावेळेस अनेक भिल्ल लोकांकडे मी गेलो. त्यावेळेस आजसुद्धा ते पूर्णतः निर्वस्त्र आहेत. महिलासुद्धा अगदी पानं लावून त्यांची इज्जत सांभाळतात, अशी परिस्थिती आहे. आणि आजही त्या ठिकाणी कोणताही बिजलीचा खांब नाही, काही नाही. काहीतरी एखाद्या टेकडीवर 2-4 घरं आहेत, कुठे 2-4-5 माणसं झाडावर राहतात, कुठे काही राहतात. जसं आपण पाहतो आजपर्यंत, म्हणजे ऐकत होतो की आदिवासी राहतात, तर आदिवासींमधलेही ते आदिवासी समजा अगदी प्राचीन काळापासून, की तुम्ही आज गॉगल लावून गेले तरी त्यांना तुमची भीती वाटते, अशा प्रकारचा त्या ठिकाणचा भाग आहे. त्यांचा काहीच जनसंपर्क नाही आहे. चारही बाजूला 100-200 किलोमीटर जंगलच जंगल आहे आणि मध्यभागी शूलपानेश्वरची झाडी आहे. शूलपानेश्वरच्या झाडीजवळ मी गेलो आणि एका भिल्लाला विचारलं. त्यांना मामा म्हणतात, मा नर्मदेचे भाऊ म्हणून त्यांना मामा म्हणतात. तर म्हटलं बा इथे मला शूलपानेश्वर मंदिर कुठे पाहायला मिळेल. निश्चित म्हणे आहे, पण शूलपानेश्वर मंदिर मला एकाने दुरून दाखवलं. फक्त त्याचं मला शिखरच पाहायला मिळालं 1.5 फूट साधारणतः. पण त्यानंतर मी त्यांना हे विचारलं की तुम्हाला हे जे मंदिर पूर्वी पाहायला मिळालं असेल, म्हणे आता 5 वर्ष झाले तर पाण्यामध्ये गेलं आहे, कारण की नर्मदा सागर सरदार सरोवरचा जो डॅम जो बनला, त्यासाठी मेघा पाटकर वगैरेंचं जो आंदोलन जे झालं, तर म्हणे आता हे डूबमध्ये आलं आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये हे पूर्ण डुबलेलं असतं. आता तिथेच मी दंडवात घातला शूलपानेश्वराला. आणि पुढे पहाडी उतरत पहाडी चढणं उतरणं इतकं कठीण आहे की अनेक ठिकाणी माझं कमंडलू जे होतं ते सुद्धा मला खूप त्रासदायक ठरलं. कारण की अतिशय अगदी पाय अनेक ठिकाणी खाचांमध्ये घालून आणि जशी पाल चालते त्याप्रमाणे अगदी सरपटत चालायचं उतरायचं, अशा प्रकारचा तो. डाव्या बाजूला पूर्णपणे पहाडीची खाच, उजव्या बाजूला पूर्णपणे नर्मदा माई. म्हणजे एकदा इकडे किंवा इकडे गेले तरी कुठेही तुमचा ग्रंथ आटोपला असं समजावं. एक दिव्यच आहे. त्या दिव्यातून मातेनेच मला पलीकडे पोहोचवलं. अनेक पर्वत असे आहेत की मी खरोखर जेव्हा उतरल्यानंतर मी वरती पाहिलं त्यावेळेस मी हे आश्चर्य करत होतो की माझ्यासारखा दुर्बल व्यक्ती एवढी मोठी पहाडी कसं काय चढून आला. म्हटलं आई ही फक्त तुझीच कृपा आहे, अन्यथा शक्य नाही. मात्र एवढं निश्चित, अनेक ठिकाणी मी अतिशय घाबरलो आणि म्हटलं आई आता फक्त तूच आहे, तुझ्याशिवाय कोणीच नाही. ही अनुभूतीसुद्धा एक विलक्षण अनुभूती असते ज्यावेळेस मनुष्य अगदी कोणी मागे पुढे नसतं
आणि काहीच नसतं त्यावेळेस. एक कमंडलू फक्त माझ्यासोबत होता आणि आईची झोळी होती, यापेक्षा दुसरं काही सामान नव्हतं. पण अनेक काळ अशा परिस्थितीत माझा गेल्यामुळे मन थोडं पक्क झालेलं होतं की आता या सगळ्या परिस्थितीत आपल्याला पुढे जायचं. पुढे जेव्हा 7-8 किलोमीटर मी गेलो, एका वृक्षाखाली, वटवृक्षाखाली एक भला आडदांड माणूस बसला होता. आडदांड म्हणजे साधारण 6.5-7 फूट उंच, काळा कभिन्न, डोळे अगदी भले मोठे आणि शरीर आणि धडधाकट, म्हणजे माझी मांडी म्हणजे त्याचं मनगट. म्हटलं असा प्राणी मी आता या प्रवासात पहिल्यांदाच पाहून राहिलो, आणखीन कोणी भेटेल पुढे सांगता येत नाही. त्याला पाहिल्यावर मी थोडंसं दुरूनच दंडवत केला. तर ते म्हणाले, आओ भाई साहब, आप नर्मदा परिक्रमा वासी लगते हो, आइए मेरे पास. त्याचं बोलणं वगैरे चांगलं वाटल्यामुळे त्याच्याजवळ जाऊन मी बसलो. म्हटलं, अभी भाई साहब अभी शाम हो गई है, मैं यहाँ मुकाम करना चाहता हूँ, तो यहाँ कोई स्थान है? बोले, स्थान क्या, ये पेड़ के नीचे बस अपना सोना है. आणि त्याच ठिकाणी मी झोपलो थोडा वेळ. थंडी वाजायला लागली. त्या साधू महात्म्याने त्या ठिकाणी काडी कचरा गोळा केला आणि आगी वगैरे लावली. थोडंसं आम्ही बसलो. काही विचारावं त्याला न विचारावं हा मला मोठा प्रश्न पडला. पण तो स्वतःच बोलायला लागला. आप बोले शूलपानेश्वर झाड़ी से आ गए हो, तो शूलपानी भगवान का मंदिर आपने देखा है? मी त्याला म्हटलं की त्याचं मला शिखर पाहायला मिळालं फक्त, आणि मी मानूनच मी समाधान मानतो. परंतु मला एक असं ऐकण्यात होतं की शूलपाणीच्या झाडीमध्ये अश्वत्थामा भेट देतो. म्हणजे का भेट देत नाही? मला तर दिली आहे भेट. म्हटलं पण मला अजून कशी काय भेट नाही झाली. तर म्हटलं आता तुम्हाला केव्हा भेट झाली, कशी झाली आपण सांगाल? म्हणे अगदी निश्चित. आता या ठिकाणी म्हणे मी आलो, ही माझी 3री परिक्रमा आहे. मी 94 पहिल्या परिक्रमेत निघालो. मी सुद्धा महाराष्ट्रातला, सांगली जिल्ह्यातला. माझं नाव डोफे महाराज. आणि तो मराठीमध्ये बोलायला लागला. जेव्हा मी त्याला औरंगाबादचा म्हणून सांगितलं त्यावेळेस, मग तो अस्खलित मराठीत बोलायला लागला आणि त्याने सांगितलं, या ठिकाणी जेव्हा मी 94 आलो त्या अगोदर मी भारत भ्रमण केलं उत्सुकतेपोटी. पण माझ्या असं डोक्यात होतं नर्मदा परिक्रमा करायची, आणि मी आता नर्मदा परिक्रमेत आहे. तर म्हणे 94 पहिली परिक्रमा माझी चालू असताना शूलपाणीच्या झाडीत मी आलो. शूलपाणीच्या झाडीत आल्यानंतर या ठिकाणी सायंकाळी जवळपास 6 वाजताच्या आसपास मी शूलपाणी मंदिराजवळ पोहोचलो. त्यावेळेस म्हणे माझ्याजवळ एक लंगोट, एक उपर्ण, एक दंड आणि एक त्रिशूळ, फक्त एवढंच होतं. आणि एवढं घेऊन मी शूलपाणेश्वर मंदिराजवळ आलो तर पुजारी म्हणाला, थोडं लवकर करा, दरवाजा बंद होईल, तुम्ही दर्शन घेऊन या. शूलपाणेश्वरचा दरवाजा आहे आणि या दरवाजाच्या आतमध्ये 50 शिड्या आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे आणि दोन्ही बाजूला भिंत आहे. आणि शिवलिंगाचं दर्शन घेऊन मी पुन्हा पुजाऱ्यासोबत वर आलो आणि पुजाऱ्याने त्या ठिकाणी मला रात्री तिथे मुक्काम करा सांगितलं आणि थंडी वाढत चालली. मग असा विचार आला की आपण आता हा दरवाजा उघडून आतमध्ये शिड्यांवर, या 5 शिड्यांनंतर एक 6वी जी शिडी आहे ही म्हणजे थोडी रुंद आहे, मग त्या ठिकाणी साफसूफ करून आपण झोपत जाऊ. त्यानंतर खालच्या ज्या शिड्या आहे, शिवलिंग आहे, शिवाच्या ठिकाणी खाली दिवा आहे चालू, थोडासा आधार होईल. आणि दोन्ही बाजूला भिंत, साधारणतः 5 फुटामध्ये 5 फुटाचं अंतर, ही भिंत आणि इथे दरवाजा. दरवाजातून म्हणे मी आत प्रवेश केला 5 शिड्या ओलांडून. जी मोठी चौडी शिडी आहे त्या ठिकाणी येऊन झोपलो. दरवाजा मी आतून लोटून घेतला. साखळ वगैरे लागण्याची काही व्यवस्था नव्हती, पण दरवाजा इतका वजनदार, साधा हवेने उघडणार नाही एवढं निश्चित. आणि एक झोप माझी झाली 12:30-1च्या दरम्यान, आणि दरवाजा एकदम धडालकन उघडला. जसं कोणी ताकदवान माझ्यासारखाच कोणी प्राणी उघडेल. माझ्यासारखा म्हणजे त्याचं 1-2 क्विंटलच्या पेक्षा कमी वजन नव्हतं. तो प्राणी आगडबंबच होता. जर माझ्यासारख्याने त्यांनी बुक्की ठोकली तर कांद्यासारखं आत जाईल मी, अशी शक्तिमान होता तो. डोफे महाराज आजही परिक्रमेत ते आहेत. तर डोफे महाराजांनी मला सांगितलं, तो दरवाजा उघडताना मी पाहिला म्हणे, त्या ठिकाणी नजर टाकली पण मला कोणी दिसलं नाही. पण म्हणे दरवाजा कोणी लोटल्याशिवाय उघडू शकत नाही, दरवाजा खूप वजनदार आहे. पण एकदम असं चालण्याचा आवाज आला, धाप 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 धाप. एकदम त्या 5 शिड्या ओलांडल्यानंतर 6वं पाऊल माझ्या छातीवर एकदम, तर म्हणे मी अगदी पूर्ण श्वास आत ओढला, खूप वजनदार पाय. आणि नंतर पुन्हा त्या शिड्यांवरून, खालच्या शिड्यांवर अगदी धाप 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 करत तो कोणी गेला. पण कोण जात आहे माझ्या लक्षात नाही. मी एकदम घाबरून म्हणे पाठीमागे भिंतीच्या कडेला आलो आणि पाहायला लागलो. मला कोणीच दिसेना, परंतु चालण्याचा आवाज. आणि खाली शिवलिंगाजवळ मी पाहिलं त्या ठिकाणी जे 2-3 दिवे टिमटिमत होते, त्या दिव्यांच्या जवळ एकदम प्रकाश शलाका मला दिसली. आणि ती आकृती, बाहेरची जी कडा आहे ही संपूर्ण अगदी प्रकाशमान,
जसं आपण चांदमामध्ये वेताळ दाखवतात, तर वेताळाला जसे बाहेरची बाजू कड जशी पांढरी असते तशी पांढरी सुबजी आणि मध्ये काहीच नाही, कुठलाही झालं ब्रह्मराक्षस वगैरे तर नाही आहे काय हा प्रकार. तर आपण भलत्याच ठिकाणी या पुजाऱ्याने बरोबर सांगितलं होतं दार उघडू नको म्हणून, पण मी मूर्खासारखं केलं. पण काय मी ती आकृती पाहिली, त्या आकृतीने मात्र शिवपूजन सुरू केलं. ती आकृती शिवपूजा करत होती, रुद्राचे मंत्र वगैरे एकादशीने सुरू केली. मलाही वाटलं ब्रह्मराक्षस कधी देवाची पूजा करूच शकत नाही, कारण शूलपाणी भगवान हे खूप मोठं स्थान आहे. काय असेल नसेल, पण मला म्हणे दरदरून घाम सुटला. घाम असा अगदी इथून घाम सुरू झाला खालपर्यंत, माझी अगदी कोपिणसुद्धा ओली झाली आणि इतका मी अगदी दरदर लटलट कापायला लागलो. घसासुद्धा अगदी सुकला. अब मला असं वाटायचं तो प्राणी आता माझा निश्चितच, पण तो प्राणी पुन्हा आणखीन शिड्या आणखीन चढत पुन्हा वरती यायला लागला. जसं वरती यायला लागलं मला असं वाटलं मी आता दरवाजातून बाहेर छलांग मारावे, पण म्हणे माझी हिंमत काय झाली नाही, हातपाय गळून गेले होते, माझी ताकदच नाही झाली. ती आकृती माझ्या शिडीवर आली आणि उभी राहिली. उभी राहताच म्हणे माझे तर अगदी 7 गेले आणि 5 राहिले. त्या प्राण्याने मला अगदी शुद्ध हिंदीमध्ये विचारलं, आप नर्मदा परिक्रमावासी हो? तो ते उंच पाहिलं म्हणे, साधारण 12-13 फूट ती आकृती उंच. कधी म्हणजे माझ्यापेक्षा तर खूपच काही विचित्र असावी. माझ्या घशातून काही आवाज निघाला नाही, फक्त मानेने मी होकार भरला आणि ती आकृती सरळ पुढे निघत गेली आणि दरवाजातून खूप लांब जाईपर्यंत मी आकृती पाहिली म्हणे तिथेच अगदी कोलॅप्स होऊन गेलो. कारण की इतका घाबरलो होतो की मला काही समजलं नाही. म्हणे मी तिथे खाली जसा पडलो तसा म्हणे मग सकाळी जेव्हा मला जाग आला त्यावेळेस पुजारी मला वारंवार हलवून जागी करत होता. ज्यावेळेस मी साधारणतः 9-1 वाजले असतील तर पुजारी त्याच्या गावावरून दुरून येतो, तर त्याने मला हलवलं. तर मी पहिले पुजाऱ्याला डोळे उघडून सांगितलं की मला माफ़ करा, मी दरवाज़ा उघडून आत आलो. बोले भाई साहब मुझे माफ़ करो. बोले माफ़ करो तो लेकिन ये आपको क्या होगा? बोले सब फीके फीके लग रहे आप, आपकी आंखें फटी फटी है, ये क्या हुआ है? बोले न पूछो, बोले रात में ऐसा हुआ था, मैं बहुत परेशान हूँ. बोले जब से तो मुझे होश ही नहीं है. अच्छा होगा आपने होश दिलाया. तो कोई डरने की कोई बात नहीं. बोले कल अमावस थी, अश्वत्थामा जी दर्शन के लिए आती है रात्रि में, इसलिए अश्वत्थामा जी ने आपको दर्शन दिए. लेकिन आपको इस रूप में हो, किसी किसी को अलग अलग रूपों में होते हैं, कोई बात नहीं है. किसी परिक्रमा वासियों को आज तक की कोई तकलीफ नहीं दी, बड़ा पवित्र आत्मा होने के कारण. बोले आप जाओ, बोले नहाओ, माँ नर्मदा नहा के आ जाओ, मैं डिब्बे में आपके लिए कुछ प्रसादी लेकर आए, वो पाल लेना, फिर आपको शांती लगेगी. मग डोफे महाराजांनी सांगितलं की मी तिथे नर्मदेवर गेलो, अगदी मनसोक्त नहालो, आईला प्रणाम केला आणि बा हा काय प्रकार हा रात्रीचा माझ्या काही डोक्यातून जाये ना. पण मी आलो आणि शिवाचं दर्शन पूजन घेऊन त्यांनी जे डब्यामध्ये एक थोडंसं काहीतरी आणलं होतं ते सगळं मी उपहार स्वीकारला आणि नंतर मी पुढे आलो. पुढे आल्यानंतर मला काही मामा लोकांनी वेढलं आणि म्हणाले बा तुमच्याजवळ काय पैसे अडके असतील ते सगळे आम्हाला द्या. मी त्यांना म्हटलं माझ्याजवळ काय, मी अगदी बभूत लावून अगदी चाललेलो आहे, माझ्याजवळ दंड कमंडल आहे, याच्यापेक्षा काही नाही, पाहिजे तर ही लंगोटे ही घेऊन जातो. मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं वरतून खालपर्यंत, त्यांना काही कळालं नाही. पण माझ्यासोबत म्हणे मी 5,000 रुपये सोबत घेतले होते आणि माझ्या ज्या जटा साधारण 1.5 फूट उंच ज्या आहेत या जटांमध्ये त्या अगदी व्यवस्थित नोटा लावून म्हणे आतमध्ये अगदी जपून ठेवलं होतं. पहिल्या परिक्रमेमध्ये मी अगदी ठाम निर्णय असा घेतला होता की आपल्याला 3 वर्षाची पूर्ण परिक्रमा करायची आहे. मग मध्ये कुठे अडचण येईल काय येईल काही सांगता येत नाही. मग आपल्याला हे पैसे सोबत असो, मग आता 3 वर्षामध्ये कुठे काय होईल काही सांगता थोडीच येतं. म्हणे पैसे आता कुठे ठेवायचे म्हणून माझ्या जटेमध्येच मी सामावून ठेवले होते. आणि माझ्याकडे पाहिल्यानंतर त्यांना सगळ्यांना वाटलं की आता यांच्याजवळ काहीच नाही. पण साधारणतः 8-10 किलोमीटर पुढे चालल्या गेल्यानंतर एका भल्या मोठ्या दगडाला टेकून मी असं बसलो म्हणे अगदी आरामशीर. पण तेवढ्यात मी हे पाहिलं की जे मला मागे भेटले होते मामा लोक भिल्ल, ते पुन्हा आणखीन धावत माझ्यापर्यंत आले. अगदी त्यांचे हातातले तीर कमटे अगदी माझ्या छातीकडे आणि त्यांचे शिकारी कुत्रे अगदी माझ्याकडे अगदी आवासून उभे. अरे बाप. तर आता वातावरण बिघडलं, पण म्हटलं आता हे आता थोड्या वेळापूर्वी आपल्याला भेटून गेले होते, काही विशेष भिण्यासारखं काही कारण नाही. त्यांना मी सांगितलं अरे बाबा क्यों तकलीफ दे रहे हो, अब मेरे पास क्या मिलेगा, मैं तो साधु आदमी हूँ. बोले आपके जटाओं में जो 5,000 रुपये उसको निकाल के रख दो. 5,000 रुपये साला म्हणे कुठे नोट तर टपकली नाही, काय झालं आहे म्हणे, साला काही समजायला मार्ग नाही, साला कसे काय झालं आहे. तर म्हणे निश्चितच एखादी नोट बाहेर आली असावी, पण 5,000 रुपये यांना कसं माहीत आणि माझे जटेत आहेत. अरे वा वा. मग त्यांचं एकदम तेवरच बिघडलं.
ते म्हणाले अगर निकाल के नहीं देते तो हमारे बानों में बोले विष लगा है, तो बोले आपको छेद देंगे और हमारे जो शिकारी कुत्ते आपको नोक। अरे बोले बाप मेरी जान से बढ़कर कुछ नहीं है, आप चाहे तो ये ले लो बोले बाप। तर त्यांनी सगळे त्या नोटा बाहेर ठेवल्या काढून। मग नोटा बाहेर काढल्यानंतर मग त्यांनी काय केलं, त्यामध्ये तंबाखू भरली एका एका नोटेमध्ये आणि ते हुक्का लावून प्यायला लागले। त्यांना म्हटलं अगर ये हुक्का ही पीना था तो फिर बाकी नोट मेरे को वापस कर दो। हाँ, ते म्हणाले ऐसा नहीं हो सकता, ये तो हमारे पास आ गए है भी। म्हणे पण तुम्हाला हे कोणी सांगितलं की माझ्याजवळ 5,000 रुपये, तुम्हाला कसं समजलं? म्हणजे समजलं काय? म्हणजे आम्ही मामा लोक, त्यात तुम्ही आम्हाला मामा बनवून पुढे चाललात। फळ आश्चर्य आहे की मा नर्मदा या ठिकाणी एका भिलिनीच्या रूपेमध्ये आली आणि आमची ती बहीण असल्यामुळे तिने आम्हाला सांगितलं सगळ्यांनी या ठिकाणी निरंक होऊन जावं लागतं, कोणी सोबत काही नेता येणार नाही। तर तुम्ही म्हणे पैसे जटेमध्ये घेऊन चालले हे आईने आम्हाला सांगितलं आणि त्यामुळे म्हणे तुम्ही या ठिकाणी आमच्या चक्रावर आले। तर अशा प्रकारे हा सगळा प्रसंग ऐकल्यानंतर त्यांना मी म्हणजे अगदी मग पुढे म्हटलं की बा अश्वत्थामाचं दर्शन जे झालं तर हो म्हणे, अशीरगडच्या किल्ल्यापासून साधारणतः इंद्रावरूणपर्यंत अश्वत्थामाचं वास्तव्य आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी इंद्रावरूणच्या आसपास म्हणे एक जे गाव आहे त्या ठिकाणी शिव मंदिरामध्ये तुम्हाला दर्शन होऊ शकतं, अजून पौर्णिमा लांब आहे। मग माझ्या मधामध्ये उत्कंठा जागली की अश्वत्थामाला आपल्याला आता पाहिलंच पाहिजे। मग मी पुढे चालत 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 तो म्हणाला मी आता आरामशीर येईन, अतिशय गले लट्ट डोफी बुवान मी प्रणाम केला आणि पुढे चाललो। तर गोरा बांधला येऊन पुढे त्यांनी जे स्थान दर्शवलं होते त्या स्थानाकडे माझी मार्गक्रमणा सुरू झाली आणि इंद्रावरून नावाचं गाव आलं, ज्या ठिकाणी इंद्र आणि वरुण देवतेने तपश्चर्या केली असं एक स्थान आहे। त्या ठिकाणी किनाऱ्यावर शिवाचं जुनं मंदिर आहे, पण त्याच्या आतमध्ये साधारणतः 1-1.5 किलोमीटर आतमध्ये एक गाव आहे, भल्यापैकी गाव आहे आणि त्या गावाच्या जवळ एक शिव मंदिर आहे गावाच्या बाहेर। मात्र त्या ठिकाणी नर्मदा अशी वळून गेली आहे पुन्हा, तर नर्मदेच्या काठीच ते स्थान आहे आणि नर्मदेच्या काठी त्या स्थानावर गावातील लोकांना मी विचारलं, ते म्हणाले अभी 2 दिन बाकी है, लेकिन जैसे कि आप यहाँ पर अगर ठहरते होंगे तो ये चमत्कार देखना। आज भी जसं आज सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी अश्वत्थामा येतो। मग माझे अनेक प्रश्न अगदी त्यांना की बा अश्वत्थामा कसा येतो, काय येतो, कसा दिसला, तुमच्या पिढीमध्ये कसं पाहिलं, तुम्हाला कसं रूप झालं, हे सगळे अनेक प्रश्न अगदी मी अनेकांना भेंडावून टाकलं, कारण कुतूहलपोटी हे सगळं असतंच। हे सगळं झाल्यानंतर ते म्हणाले आप काय को परेशान हो रहे भैया, आप वहाँ पूर्णिमा के दिन बैठ जाओ। बोले वहाँ पर हम सब गांव के लोग बोले शाम के 6 बजे के आसपास हर घर का जो माखन जो बनता है लोणी, ते लोणी म्हणे आपापल्या भांड्यांमध्ये घेऊन शिव मंदिरात आणतो आणि शिवाचं मंदिर साधारणतः 15-16 फूट लांब रुंद आहे, आतमध्ये ठेवतो। सगळं मंदिर अगदी पूर्णपैकी पॅक, दरवाजा सुद्धा अगदी पूर्ण फिट होतो, आतमध्ये कुठे खिडकी नाही, कुठे उंदीर सुद्धा आत जाऊ शकत नाही। तर त्या मंदिरात मी 3-4 वेळेस पाहिलं, अगदी ते म्हणतात तसंच। पण शिवाच्या जे लिंगाजवळ सगळ्यांनी त्या दिवशी मी 2 दिवस थांबल्यानंतर पाहिलं की सगळ्यांनी आपापल्या घरून जे भांडे आणून ठेवली, भांडे साधारणतः इतकी जमली होती की साधारण 3.5-4 क्विंटल म्हणजे जवळपास 400 किलो लोणी त्या ठिकाणी जमलं होतं। तर म्हटलं बा एवढं लोणी, आणि त्या लोण्यांच्या भांड्यांकडे पाहिलं, नंतर पुजारी आला, त्याने शिवाची पूजा वगैरे केली, आरती, सगळे गावातील सगळी मंडळी होती। मग त्या पुजाऱ्याने दरवाजा वगैरे उडून घेतला आणि गावातील मंडळी आपापल्या घरी निघून गेली। मग माझ्यासोबत 2 परिक्रमावासी साधू त्या ठिकाणी थांबले होते, ते याच कुतूहलेपोटी की अश्वत्थामाचं दर्शन घ्यायचं। मग साधारणतः त्यांनी आम्हाला सांगितलं दरवाजाजवळ जाऊ नका, म्हटलं बा तुमचं जसा आदेश असेल, आणि साधारणतः 40-50 फुटावर आम्ही लांब थांबलो। पौर्णिमेची रात्र असल्यामुळे अगदी उजेड, अगदी पूर्ण झकास, सगळीकडे चांदणं, आणि समोर पाहतो फक्त दरवाजाकडे आमचं लक्ष। साधारण 11 वाजतापासून आम्ही अगदी ठरवलं होतं की आता झोपायचं नाही, अगदी डोळ्यात तेल घालून पाहायचं अश्वत्थामा कसा दिसतो किंवा कसा। तर ते 2ही साधू दोन्ही बाजूला माझ्या, आणि फक्त मात्र एकमेकांना सूचना द्यायची की बा आल्यानंतर किंवा एखाद्याला कोणाला झोप लागेल वगैरे तर ताबडतोब जागी करायचं। तेही बाहेरचे होते, एक हिमाचलचा होता, एक बंगालचा होता, आणि मला असं आश्चर्य वाटलं की म्हणजे त्यांना सुद्धा इतकं कुतूहल की सगळे अगदी म्हणजे डोळ्यात तेल घालूनच पाहत होते। गावातले लोक गावात निघून गेले होते आणि त्या शिव मंदिराच्या दरवाजाकडे आम्ही पाहत राहिलो। साधारण 1:30 वाजताच्या अनुमान अंदाज, आमच्याजवळ कोणाजवळ घड्याळ नव्हती कारण की सगळे लुटल्या गेलेलो होतो, फक्त लंगोटवरच चालायचो आम्ही। त्या ठिकाणी जेव्हा दरवाजा साधारणतः आवाज आला, मी साधूला म्हटलं भाई साहब दिख रहा है, कोई दिख रहा है? तो ते दोघे साधू अभी तो कोई नहीं लेकिन दरवाज़ा खुल रहा है।
तो बोले दरवाज़ा तो खुल गया है. हां, दरवाजा तो खुल गया आहे. तर अगदी दरवाजा पूर्णतः उघडला, पण आम्हाला कोणती आकृती नाही, काही नाही. तर त्याला विचारलं, कोणी उघडला, काही दिसतंय? कोणीच दिसत नाही. पण आतमध्ये काय होतं आम्हाला समजलं नाही. मात्र साधारणतः अर्ध्या तासानंतर एक भला मोठं पाऊल समोर पडताना दिसलं. ते पाऊल साधारण 1.5 फूट लांब आणि 12-15 इंच रुंद असं काहीतरी भलं मोठं पाऊल फक्त दरवाजातून बाहेर येताना दिसलं. त्या दोघांनी पाहिलं, मी पाहिलं. पण त्यानंतर काही आकृतीने पुन्हा काहीच नाही. मात्र दरवाजा उघडून घेतला, दरवाजा पूर्णपणे बंद, साखळ लावल्या गेली. मात्र आम्हाला त्यानंतर काही दिसलं नाही. आम्ही सगळ्यांनी प्रणाम केला की अश्वत्थामाशिवाय दुसरं कोणीच असू शकत नाही. फक्त त्याचं पावलाचं दर्शन आम्हाला झालं. एवढं फक्त मी सद्भागी आहे. ते अमर आत्म्याचं दिव्य दर्शन झालं. आणि मग तिथून मात्र मग सकाळपर्यंत आम्ही जागी राहिलो. म्हटलं पुन्हा काही या ठिकाणी घडेल, पण सकाळपर्यंत काहीच नाही. सकाळी सूर्योदयाच्या जवळपास आम्ही स्नान करून नर्मदेत पुन्हा पुजारी यायची वाट पाहत होतो. पुजारी आल्यानंतर जसा दरवाजा उघडला तसं आम्ही आत डोकावून पाहिलं. म्हणजे जे लोणी जे होतं त्याचं काय झालं, अगदी सगळे भांडे अगदी साफ केलेले, म्हणजे अगदी चोपडे. एखादा उंदीर किंवा पाल मांजर आली तरी त्याचे शितडे राहतात, पण तसं काही नाही. अगदी सगळ्या भांड्यांमधलं साफ. मी त्यानं विचारलं, एवढं लोणी खाऊन गेला अश्वत्थामा? तर म्हणे अगदी नेहमीचा प्रकार आहे हा. सगळं अगदी लोणी खाऊन जातात आणि काही त्यांचा जो इथे जो डोक्याला जे मणी काढलेला त्या ठिकाणी अजून व्रण आहे तिथेही लावून जातात. तर म्हटलं तुम्हाला कोणकोणत्या रूपात दर्शन झालं? म्हणे दर पिढी आम्हाला अनेक रूपांमध्ये लोकांना दर्शन झालं. अनेक वेळ साधू वेशात येतात, भिल्ल वेशात येतात, अनेक वेशात येतात. लहान मोठे अनेक रूपांमध्ये लोकांनी पाहिलं. आकृती असते असं सुद्धा पाहिलं. परंतु आता हे पाऊल दिसलं, म्हटलं मला फक्त या पलीकडे काहीच दिसलं नाही. पण पाऊल खाली तिथे उमटलेलं नव्हतं. खाली पाऊल उमटलेलं नव्हतं जमिनीवर. आणि हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर म्हटलं आजही दिव्य शक्ती इथे वास करते आहे. यामध्ये अतिशयोक्ती नाही. कारण की पंडित काका धनागरांसोबतही माझी चर्चा झाली होती आणि नानांनी सुद्धा यासंबंधी उल्लेख केला. आणि कल्याणदास महाराज मला अमरकंटकला भेटले. तर कल्याणदास महाराजांना 2 वेळेस मात्र अश्वत्थामाने दर्शन दिल्याची, भेट दिल्याची त्यांनी मला प्रत्यक्ष सांगितलं. अमरकंटकला कल्याण सेवा आश्रम आहे आणि महाराजांचा खूप मोठा अधिकार आहे, तसं अनेक लोकांनी मला सांगितलं. आणि त्यानंतर अनेक दिव्य विभूतींमध्ये मा सती अनुसूया यांचं मला दर्शन झालं आणि भगवान दत्तात्रेयाचं त्यांच्यासोबत दर्शन झालं. त्यानंतर मा नर्मदेनी मला समुद्राची जी पंचकृषी आहे त्या ठिकाणी लाडवाचा प्रसाद दिला. दिवसभरात मला काही मिळालं नव्हतं, तर रात्री 2 वाजता मला प्रसाद मिळाला. आणि अशा प्रकारे अनेक दिव्य शक्ती आजही नर्मदेच्या काठी आहेत. अदृश्य स्वरूपात सुद्धा अनेक दिव्य शक्ती म्हणजे अनेक ऋषीमुनीसुद्धा आज चालत आहेत. कधी कधी इतकी गती जबरदस्त असते की अदृश्य रूपामध्ये अगदी म्हणजे कमंडल एकमेकाला लागतं. अगदी इतक्या संख्येमध्ये दिव्य शक्त्या चालत आहेत. आणि किनाऱ्यावर दोन्ही बाजूला अनेक संत महात्मे आहेत, दिव्य शक्तीधारी आहेत. कोणी मौनी बाबा आहेत. अनेकांनी 12-12, 15-15 परिक्रमा नर्मदेच्या केलेल्या आहेत. आणि मा नर्मदेची अथक कृपा सगळ्यांवर झाली. ती सुद्धा म्हणजे आपोआप नाही होत, फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा, निश्चित मा नर्मदा तुम्हाला दर्शन देईल. आता ओंकारेश्वरच्या ठिकाणी तुम्ही जालच, तर ओंकारेश्वरला सुद्धा मातेचं फार पवित्र स्थान आहे. त्या ठिकाणी पूजन करा आणि आईला काय मागायचं ते मागून नंतर मग तुम्ही घरी जा. आणि तुमच्या सर्व रूपांमध्ये मी मा नर्मदेला पाहतो आणि प्रणाम करतो. इथेच मी विराम देतो. नर्मदे हर. समुद्रात प्रवाह कुठेही मातेचा ओलांडता येत नाही. मात्र समुद्रातून कटपुऱ्यातून आपण स्वतः आला असाल तर इकडे मिठी तलाईला आला, पण मिठी तलाईनंतर पुन्हा आपण नर्मदेच्या परिक्रमेत आलात. तसं मी पाठीमागे एक जी समुद्र परिक्रमा आहे शास्त्रामध्ये दिलेली, त्याप्रमाणे तिथून हरिका धाम नाम का एक स्थान आहे. हरिका धामला गेलो आणि हरीच्या धामला एक महाराज आहेत, त्यांना मी विचारलं की मला समुद्र परिक्रमा करायची आहे. म्हणे फार कमी लोक करतात, तुम्ही कशाला या त्रासामध्ये जाता. पण मी सांगितलं मला मार्गदर्शन करा. तर म्हणे यासंबंधी तुम्हाला मार्गदर्शन आणखीन पुढे 2-4 किलोमीटरवर एक महात्मा आहेत, त्यांचं मौन आहे, मात्र ते तुम्हाला लिहून मार्गदर्शन करतील पुढे जाण्यासंबंधी. मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं समुद्र परिक्रमा कठीणच आहे आणि मी सुद्धा एकदा केली आहे ती. माझ्या 7 परिक्रमा झाल्या आहेत
आणि 33 वर्ष झाले मी नर्मदेच्याच काठी आहे, मात्र मौनातच आहे सध्या. त्यांनी सगळं लिहून दिलं आणि मला सांगितलं उद्या सकाळी इथून परशुरामाचं स्थान आहे, तिथे परशुरामाने 1000 वर्ष तप केलं, ज्या शिळेवर बसून ती शिळा तिथे पाहायला मिळते आणि शिवाचं स्थान आहे. आणि पुढे लख्खाबाबाचं स्थान आहे आणि पुढे भूतनाथजीचं स्थान आहे. त्यानंतर दहेज म्हणून एक गाव लागतं आणि त्यानंतर लमेटा गावाला येऊन पुन्हा तुम्ही नर्मदेच्या पुन्हा तीरावर येता. अशा प्रकारची ही पंचक्रोशी जी आहे, समुद्र पंचक्रोशी, ही फार कमी लोक करतात. त्यातले तुम्ही जर भाग्यवान असाल तर ही आई पूर्ण करून घेईल असा त्यांनी आशीर्वाद दिला. आणि मी त्या परिक्रमेमध्ये म्हटलं आता काही हो, जीव जावो अथवा राहू, तसं आता एवढं करायचंच. आणि महाराज मला म्हणाले की तुम्ही कशाला त्रास घेता. नाही म्हटलं आता तुमचं फक्त मला आशीर्वाद द्या. मग ते मला समुद्रकिनारी घेऊन गेले आणि सांगितलं आता ही समुद्रकिनारी ही वाट तुम्ही चालायची. साधारणतः 22 किलोमीटर गेल्यानंतर, पण समुद्रकिनारी म्हणजे आता उजव्या बाजूला पूर्णपणे काटेच काटे, अगदी काटे, आणि डाव्या बाजूला म्हणे आता समुद्राच्या अनेक लाटी, जो तुम्हाला 1-1.5 फुटाचा 2 फुटाचा जो रस्ता वालुकामय भेटेल यातूनच फक्त चालत जायचं. पण म्हणे तुम्ही आता पहिल्या दिवशी चालत जाल तर एवढे एकदम चालू शकणार नाही, साधारणतः 11 वाजतापर्यंत तुम्ही चालाल जास्तीत जास्ती. दुपारी पुन्हा उन्हामुळे वाळू तापते आणि पुढे तुम्हाला मग पाणी लागेल, तर इथून 1 कमंडलू आणखी भरून घ्या. मग त्यांनी एक प्लास्टिकचं दुसरं कमंडलू पुन्हा मला भरून दिलं आणि 2 कमंडलूचं ओझं आणि मातेची थैली आणि लंगोट्यास फक्त असं घेऊन मी चाललो. तर पहिल्या दिवशी साधारण 10:30 वाजताच माझा प्रवास संपला आणि काही खजुराची झाडं होती, त्या झाडांखाली मी थांबलो उजव्या बाजूला, बस दुसरं काहीच नाही. आणि तिथे यांनी जो दिलेला प्रसाद होता हा मी घेतला आणि 1 कमंडलू माझं त्याच वेळेस संपलं होतं. कारण की वाळूतून चालताना पाय आतमध्ये फसतात, त्यामुळे चालण्यास तकलीफ होते. साधारणतः पहिल्याच दिवशी माझ्या पायाला चांगलेच गोळे आले, कारण की प्रवास थोडा कठीणच आहे आणि वाळूतून चालता पहिले पायाला काही जखमा होत्या, पण वाळू धसते आणि वाळू जी पायाला, गरम वाळू खूप त्रास देते, वाळूमध्ये त्रास होतो पायाला. मग त्या ठिकाणी पहिल्या दिवशी मी मुक्काम केला, त्या खजुराच्या झाडाखालीच मुक्काम केला, रात्री तिथेच घातली, कारण बाजूला सगळे काटे आणि इकडे समुद्र, समुद्राच्या लाटा अनेक वेळेस माझ्यावर येऊन थडकत असतात. अशा प्रकारचा तो मार्ग. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी साधारण पुढचा प्रवास दिला, तर त्यांनी जो मला पाठीवर लिहून जी निशाणी दिली होती त्या निशाणीपर्यंत मी पोहोचलो आणि त्या ठिकाणी सांगितलं असे असे पांढरे दगड लागतील, इथून तुम्ही उजव्या बाजूला आत जायचं आणि पुढे तुम्हाला परशुरामाचं स्थान मिळेल, पण मंदिर नाही, मंदिर जमिनीखाली. म्हटलं काय हरकत नाही. तर काही अंतरावरच मी गेलो, तर मंदिर जमिनीखाली याचं कारण काय, तर मग तिथे गेल्यानंतर तिथे एक महात्मा भेटले. त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले मंदिर, कारण की या ठिकाणचे मंदिर म्हणे समुद्राच्या प्रचंड लाटा येऊन म्हणे अनेक वेळेस पडलं, परंतु आतमध्ये म्हणे परशुरामाची गुफा आहे ती अजूनही आहे. तर आता मंदिर कोणतंच नाही म्हणे इथे, अनेक वेळेस मंदिरं वाहून गेलीत समुद्रामध्ये. बरं म्हटलं ठीक आहे. तर आतमध्ये त्या गुफेमध्ये जसं मी प्रवेश केल्यानंतर साधारणतः 20-25 पायऱ्या उतरून आत गेल्यानंतर तिथे एक शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाजवळ त्यांनी मला नेलं आणि शिवलिंगाच्या बाजूला एक साधारणतः 7 फूट लांबा आणि 3 फूट रुंद असा एक दगडच आहे, पाषाण, पांढरट काळा रंगाचा, आजही तो आहे. आणि त्या दगडावर जसं 1000 वर्ष बसून परशुरामाने त्या ठिकाणी तपश्चर्या केली असं सांगितलं. म्हटलं केली असेल, त्याशिवाय काही यासंबंधी उल्लेख आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेला नाही. तर मी त्या शिळेवर जेव्हा मी मस्तक ठेवलं तर निश्चितच काही स्पंदन त्या ठिकाणी आहे. आता माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती हे सगळं समजणं आकलनाच्या पलीकडचं सगळं अनाकलनीय आहे. पण भगवान परशुरामाला त्या ठिकाणी वारंवार प्रणाम करून जेव्हा मी शिवलिंगाजवळ आलो तेव्हा पाहिलं की भले 2 मोठे नाग माझ्यासमोर उपस्थित. तो मी महात्म्याकडे पाहिलं तर महात्म्याने म्हणाला घाबरण्याचं काहीच कारण नाही, रोज ह्या 2 दिव्य विभूती ह्या नागधारी आहेत, ह्या अश्वतर नागातल्या, तर या ठिकाणी येतात, दर्शन घेऊन जातात, तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. आता तुम्ही फक्त दर्शन घेऊन वर चाला. पण मी दर्शन काय घेऊन म्हणजे हात पुढेच नाही केला, कारण सगळं लक्ष त्यांच्याचकडे. पुरता घाबरलो होतो. फार अगदी साधारण 12-15 फूट लांब असावेत एवढे मोठे मोठे 2 नाग. आणि मी सरळ शिड्यावर चढत गेलो नागाकडे पाहतच आणि म्हटलं बा मी तर खूपच अगदी भांबावलो होतो. त्याने सांगितलं आता थोडा वेळ तुम्ही बसा, हे पाणी वगैरे प्या, एक छोटंसं कुंड आहे पण थोडं खारटच पाणी लागतं त्याचं. तिथून पुढे त्यांनी मला लख्खाबाबाचा मार्ग दाखवला. लख्खाबाबाचा एक प्रसंग असा अनोखा आहे की लख्खाबाबाच्या स्थानावर मी जाण्यासाठी मला पुन्हा 2 दिवस लागले. माझे हाल झाले. आता मी जास्ती लांब जात नाही कारण की वेळ कमी आहे. तर लख्खाबाबाच्या स्थानावर मी गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं की बोले माघ पौर्णिमा आहे, त्या दिवशी माघ पौर्णिमा होती. तर बोले आज रात्रि में बोले लख्खाबाबा के आपको दर्शन हो जाएंगे.
आप बोले लगभग 7 महीने के बाद में कोई यहाँ पर परिक्रमावासी आया है। म्हटलं रात्री या ठिकाणी आम्हाला काही भोजनाची व्यवस्था, बोले हमारे पास खजूर है, बहुत कम यहाँ पर कुछ लोग आते हैं, कुछ हम पाते हैं, नहीं तो ये जो जामुने कलर की काली खजूर बोलती है हम खाते हैं। तर त्यांनी मला ती काळी खजूर दिली आणि ती खाल्ल्यानंतर मात्र तृप्त झालो आणि त्या ठिकाणी ते खारट पाणी जे मिश्रित पाणी जमिनीतलं ते प्याल्यानंतर रात्री त्या ठिकाणी झोपलो। साधारण 11 वाजतापर्यंत मी जाम थकलो होतो। मग 11:30 वाजता त्यांनी मला उठवलं, बोले लखा बाबा जी का दर्शन लेने का। म्हटलं मंदिर कुठे? बोले मंदिर का छोड़ो, बोले हम आपको लेके चलते, हम दोनों बोले महात्मा हैं। तर तेही असे आडदांडच होते आणि त्यांना मी विचारलं तुम्ही इथे कधीपासून? बोले हमारे बोले जो संन्यास आश्रम से है, बोले यहाँ पर जो थे बाबा जी उनको, बोले आप उसको ज़्यादा मत दिमाग में लाओ, हमारे साथ चलो। अनेक लोक काही सांगण्याच्या तयारीत असतात, काही नसतात। मग त्या लख्खा बाबाचं स्थान कुठे आहे हे तर काही वरतून समजे ना, परंतु एका झाडाजवळ गेले, त्या ठिकाणी एक भली मोठी 4 फूट रुंद आणि 2 फूट 4 फूट लांब आणि 2 फूट रुंद अशी एक शिला त्यांनी दोन्ही बाजूने उचलली आणि मला सुद्धा हात लावून मी खाली मात्र जाण्याकरता पायऱ्या दिसल्या। त्या पायऱ्यांवर मात्र प्रकाश होता। म्हटलं बाबा काय हरकत नाही, कारण मनात अगोदरचीच भीती परशुरामाच्या स्थानाची। मग जसं मी ते दोघं पुढे चालले, मी त्यांच्या पाठीमागे, साधारणतः 20-25 पायऱ्या खाली उतरल्यानंतर दोन्ही बाजूंना अगदी पूर्ण दगडी बांधकाम, खाली साधारणतः पूर्ण एक खोली मी पाहिली आणि त्या खोलीमध्ये कोणीतरी ध्यानस्थ आहे असं दुरून दिसलं। पण मी जसं जवळ गेलो, साधारणतः 10 फुटावर गेलो, 15 फूट उंच खोली आहे आणि 12 फूट रुंद आहे आणि मध्ये एक शिवलिंग आहे। त्या शिवलिंगाच्या वर 4 फूट उंचावर अधर, ज्याला अंतरिक्ष ध्यान म्हणतात, ते करत लख्खा बाबा मी पाहिले। अंतरिक्ष ध्यान म्हणजे शिवलिंगाच्या वर साधारण 4 फूट अंतरावर आजही ते बाबा आहेत। तर त्या ठिकाणी अगदी ध्यानस्थ ते बसले आहेत, ज्याला आपण हे अंतरिक्ष ध्यान म्हणतो। तुम्ही फक्त कधी कधी वाचलं की बा पार्श्वनाथ भगवान सम्यक शिखरजीला अंतरिक्षामध्ये आहे, कुठे काही आहे, कुठे काही आहे, परंतु हा प्रकार मी पहिल्यांदा डोळ्यांनी पाहिला। तर मी त्यांना काही विचारणार, त्यांनी मला सांगितलं, हे बोले 710 वर्ष ऐसे ही बैठे हैं अंतरिक्ष में। अरे बाप, म्हटलं लखा बाबा हेच का? बोले यही लखा बाबा है, इनका नाम लक्ष्मण दास जी महाराज है, ये हिमालय में तपस्या रखते, वहाँ से फिर यहाँ आए हैं। तो हमारे जो अब कब से है पता नहीं है, लेकिन जो हमारे साधु महात्मा बताकर गए, तो हर माघ पौर्णिमा को हम खोलते हैं, यहाँ पर दर्शन पाते हैं। तर तिथे दिवे मला दिसले। म्हटलं मग तुम्ही हे दिवे, मी त्या ठिकाणी दगडावर वरती जाऊन पाहिलं, दिव्यांमध्ये तेल होतं। बोले ये दिए में का तेल कभी खत्म नहीं होता, ये तो इनका योग बल है। मग मी पूर्णपणे प्रदक्षिणा घातली आणि प्रदक्षिणा घालता घालता एक हातून खालीनं एक हात असा फिरवला किंवा खाली काय आहे का आधार, कुतूहलापोटी, परंतु शिवलिंग आणि त्यांच्यामध्ये काही नव्हतं, अगदी पूर्णपणे खाली। अरे वा, म्हटलं हा प्रकार तर मी नवीनच पाहिला। अगदी आश्चर्य म्हणजे काय, लोक बोट घालतात तोंडात, मी अक्षरशः हात घातला, कारण की हा प्रकार मी पहिल्यांदा पाहिला। पण तिथे गेल्यानंतर मला फळं दिसली समोर। मी विचारलं ही फळं अगदी ताजी आहेत, मी हात लावून पाहिली। हे बोले 710 वर्षे रखी हुई है, त्यामध्ये 2 केळं आहेत, एक सफरचंद आहे आणि एक आंबा आहे। आणि आश्चर्य म्हणजे ती फळं मी हातात वारंवार घेऊन पाहिली, जशी आता ही खाण्यासारखी आहेत, परंतु मी त्या ठिकाणी पुन्हा ठेवली त्यांच्या सूचनेप्रमाणे। म्हटलं हे कसं? बोले इनके योग बल की ताकत है, और लोग तो बोलते हैं आपके महाराष्ट्र में बोले संत ज्ञानेश्वर जी महाराज है, कर्नाटक में बोले मानिक प्रभु जी महाराज है, ऐसे त्यांनी उदाहरण दिले। तो बोले वैसे ही बोले ये लखा बाबा है, इनको लक्ष्मण दास जी महाराज कहते, हम गुजराती लोग लखा बाबा कहते। तो बोले यहाँ पे ये माघ पौर्णिमा को खुलता है, आपके बड़े भाग्य है। आणि ते शिळा पुन्हा बंद करून आम्ही वर आलो। वर आल्यानंतर रात्रभर मी विचार करत राहिलो, म्हटलं हा प्रकार आपल्या दर्शनाचा, म्हटलं माझं हे सद्भाग्य की या दर्शनाला माझा, म्हटलं काही असो। मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा प्रवासात निघालो, तर त्यांनी मला आणखीन 2 कमंडलमध्ये पाणी दिलं आणि खजूर दिली। मग पहिल्या दिवशी 10 वाजतापर्यंत प्रवास केला, कारण की वाळू पुन्हा तापायला लागेल। 10 वाजताच्या पुढे मी जाऊ शकलो नाही। एका पुन्हा काही खजुरांची झाडं पाहिली उंच उंच, आणि त्याच्या सावलीमध्ये एवढी तेवढी जागा मिळेल अशा ठिकाणी थांबलो। पूर्ण दिवसभर थांबलो आणि पुन्हा रात्रभर, पुन्हा दुसऱ्या दिवशी 1 कमंडलू माझ्याजवळ शिल्लक होतं। मग आता खाण्याकरता माझ्याजवळ काही नव्हतं, पण म्हटलं काय हरकत नाही, पुढे पाहू आपण जे होईल ते। मग तिथून जे निघालो प्रवासामध्ये, लख्खा बाबाच्या पुढे भूतनाथचं स्थान आहे। त्यांनी जो मार्ग दाखवला होता की समुद्रकिनारी साधारणतः पुन्हा 8 किलोमीटर जायचं
आणि तिथून पुन्हा 4-1 किलोमीटर आतमध्ये जायचं झाडीमध्ये. परंतु या झाडीमध्ये संपूर्ण काटे आहेत हे लक्षात घ्या आणि अस्पष्ट पाऊल वाट आहे. अस्पष्ट म्हणजे कोणी तुमच्यासारखेच वेडे कोणी एखाद्या 5-7 महिन्याने येतात, सगळे परिक्रमावासी इकडे येत नाही. तर त्या ठिकाणी मी जाईपर्यंत साधारणतः दुपारी 11 सकाळच्या 11 वाजले. पण 11 वाजतापर्यंत कुठे मला जागाच नाही मिळाली थांबण्याकरता, कुठे सावलीच नाही आणि पाय अगदी भाजत होते. अगदी मी पळाल्यासारखं करायचं होतं, पाय दुखायचे. काय करावं मला समजेना. तर समोर गेल्यानंतर समोर असे बोंद्रीचे असे बोरे लावलेले 2 आणि समोर एक बोरा लावलेला. बोरा म्हणजे जसं अन्नधान्याचं जे असतं सुतळीचे बनलेले. तर त्या ठिकाणी आत मी जसं गेलो, पोते लावलेले होते, पोते धान्याचे पोते रिकामे जुनाट अगदी. तर तिथे मी आत पळतच गेलो आणि माझी एक जे गमचा ज्याला म्हणतो तो लावलेला होता फक्त, तो त्या ठिकाणी आथरला बसलो. अगदी पाय पाहत की पाय तर अगदी माझे आज लालबुंद झाले होते वाळूमध्ये. आणि समोर पाहतं तर अगदी समोर ते वाळूकडे पाहत नाही, समुद्राच्या लाटा सुरू, इकडे लाटा, मध्ये रस्ता आणि या बोंद्रीवर मी बसलो. 10 वाजता नंतर त्या ठिकाणी कोणी येणार जाणार नाही हे मला माहीत होतं, कोणी येत जात नाही या मार्गावर. पण म्हटलं कोणीतरी एखादा राहगीर येईल, मला वाटस्वरूप अंतस्थ मार्गदर्शन करेल. आता काय आईची इच्छा असेल, भोजन मिळेल नाही मिळेल हा पुढचा प्रश्न. पण आज दिवसभर काहीच नाही. सायंकाळी 6 वाजतापर्यंत मी विश्रांती घेतली. अनेक वेळेस बसून राहिलो फक्त समुद्राकडे पाहत. आणि समुद्रावर सायंकाळी 6 वाजता येऊन समुद्र स्नान करून त्या ठिकाणी अगदी आईची पूजा मांडली. स्नान म्हणजे अगदी सगळं अंग अगदी त्या खाऱ्या पाण्यामुळे खराब चिपचिपट झालं. पण म्हटलं आता त्या ठिकाणी प्यायला पाणी नाही तर बाकीचं सोडाच. तर त्या ठिकाणी माझं मात्र पाणी संपलेलं होतं. त्यामुळे दोन्ही कमंडल खाली होते, तहानही लागली होती, भूकही लागली होती. भुकेने अगदी व्याकुळ झालो. एवढा व्याकुळ मी कधीच नाही झालो, पण त्या ठिकाणी झालो कारण मी जाम थकलो होतो. सायंकाळची पूजा झाल्यानंतर मग साधारणतः 9-10 पर्यंत मी रात्री त्या ठिकाणी समुद्रकिनारीच इकडून तिकडे फिरत राहिलो. आणि मग माझ्या त्या झोपडीत येऊन, झोपडी म्हणजे बोऱ्याच होत्या लटकलेल्या, ती समोरची जी बोरी होती ती पुन्हा लावून घेतली आणि आतमध्ये त्या खुंटाला टेकून अशी बसल्या बसल्या झोप घ्यायला लागली. झोप चांगली होती, पण तेवढ्यात मला असा काहीतरी आवाज आल्यासारखं वाटलं. मग मी डोळे उघडून पाहायला, म्हटलं बा रात्री इथे कोण. तर समोर पाहतो तो माझ्या समोरची जी बोरी होती ती कोणी अशी हाताने अशी केली. मी एकदम घाबरलो आणि एकदम हात असा माझ्या समोर आला. माझ्या समोर जेव्हा हात आला म्हणजे माझे अगदी पाचावर धारण म्हणतात तसं. कारण म्हटलं दिवसभरात रात्री कोणी आलं नाही, रात्री अपरात्री या ठिकाणी कोण आला. मी थोडंसं भ्यालोच. पण समोर जेव्हा हात आला तेव्हा फक्त आवाज आला, प्रसादी पालो. तर त्या हातावर एका स्त्रीचा तो हात होता, आवाजसुद्धा महिलेचा स्त्रीचाच होता. आणि तो एक लाडू होता, मी उचलला, त्याचा सुगंध घेतला. अगदी सुंदर लाडू. आजही त्या लाडूचा मी सुगंध विसरलो नाही. आणि तो लाडू जसा मी आज जिभेवर ठेवला तसं मला एकदम, अरे हा लाडू दिला कोणी असेल. तर म्हणून मी अगदी बाहेर, आता जाण्याची एकदम हिंमत नाही, पण त्या बोरीच्या बाहेर जाऊन मी असं मानेने दोन्हीकडे पाहिलं. मग थोडीशी भीती कमी झाल्यानंतर बाहेर आलो. पण लांबपर्यंत पाहिलं, आता तिथे काही नाहीत, काहीच नाही. म्हटलं मातेशिवाय कोणी देऊच शकत नाही. आणि आईने एक आईचं व्रत पूर्ण केलं की बा आई दिवसभरात उपाशी ठेवत नाही कोणाला. पण तिथून मग आता मला ही चिंता पडली की आता हे ती सगळी कृपा तर झाली माझ्यावर, मात्र 2 मिनिटामध्ये माझ्या शरीरात पूर्ण ऊर्जा भरून आली. माझी तहान आणि भूक पूर्णतः नाहीशी झाली. हा एक माझा अनुभव. आणि आजही त्या लाडवाची चव माझ्या जिभेवर पण पडजिभेवर सुद्धा रेंगाळत आहे. देवलोकीचा असतो लाडू. नाही, लाडू आता कशाचा होता हे सांगणं कठीण आहे, पण तो फक्त ती चव फक्त चांगली होती एवढं सांगू शकतो. लाडू छोटाच होता, लिंबा एवढा. आणि तिथे मी सकाळी 10 पर्यंत थांबलो, पण कोणीच येणारं मला दिसलं नाही. पण अचानक माझ्या डोक्यात आलं की आता आपण थोडंसं पुढे चालावं, कारण की कोणीतरी येईल. म्हणून मग पुढे वाटेवर मी निघालो. ती उजव्या बाजूला माझी सतत नजर की अस्पष्ट पगडंडी कुठे मिळते, पाऊलवाट समजायला काहीच मार्ग नाही. पण एक छत्रीधारी एक सद्गुरस्थ समोरून आला आणि तो मला म्हणाला, हो तमारे माटे छाता ले आवीस, जसं गुजरातीमध्ये बोलला. आणि मी त्याला म्हटलं बा भूतनाथचं स्थान मला दाखव. म्हणून भूतनाथचं स्थान अबळं बोले, आ जाओ बोले मेरे साथ. त्याने गुजरातीमध्ये सांगितलं आणि साधारणतः 1-2 किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्याने मला ती वाट दाखवली. म्हटलं मला वाट थोडीशी शंका आहे, थोडा डाऊट. सिद्धो जावीस, त्यांनी सूचना दिली. म्हटलं आता मा नर्मदे, आता तू आहे सोबत.
मग मी सरळ सरळ पाऊल वाटेने निघालो म्हणजे काही वेळानंतर त्या काट्यांची तर इतकी की काटे माझ्या पायांमध्ये, अगदी मी अनेक काटे काढले परंतु काटे खाली माती जरी दिसली पण काटेच काटे, आणि काटे इतके विचित्र की जसे बेलाला काटे असतात त्याप्रमाणे अगदी मोठे. म्हटलं बा आता हे काटे तर अगदी मी सहनच करू शकत नाही. प्रवास इतका दुपारभरचा प्रवास, पण त्या ठिकाणी उन्हाचा एवढा त्रास झाला नाही, माती तेवढी गरम नाही जंगली भाग असल्यामुळे. पण साधारण 3:30-4च्या आसपास मी भूतनाथाच्या जवळ पोहोचलो. पण भूतनाथाचं स्थान हेच आहे की नाही मला शंका. एका झाडावर फक्त झेंडा लटकलेला होता. म्हटलं ते मंदिरवरती दिसूच शकत नाही, इथले सगळे मंदिरं आतच आहेत मला वाटतं. तर तिथे मी आवाज दिला, जोरजोराने शिट्ट्या मारल्या, तर समोरून एक सद्गुरू तर येतोय असं मला वाटलं, परंतु तो काही मला तिथेच थबकल्यासारखा झाला. मात्र मी पुन्हा आवाज दिला तर एक भगवा वेशधारी माणूस पुन्हा दुसऱ्या बाजूने आला, आणि ते दोघंही मात्र पुढे येऊन मला अगदी हात धरून आओ बाबाजी, आओ बाबाजी, हा बाबाजी आपको बहुत तकलीफ हो गई, तर असं म्हणत अगदी त्यांनी मला नेलं. अगदी मी वेडा वाकडा चालत होतो, अगदी पायाला म्हणजे गोळे आले होते, पाय फाटले होते, काटे वगैरे तर किती गेले असतील पताच नाही. आणि त्या ठिकाणी मी गेल्यानंतर जसं त्या माणसांनी मला एका खुर्चीवर ठेवलं आणि खाली एका टोपल्यामध्ये पाणी आणून त्या टोपल्यामध्ये पाणी भरलं आणि पाय याच्यात ठेवा म्हणे सध्या. म्हटलं बाप खूप चांगलं झालं. पण म्हटलं एक सुई आणून द्या, मी काटे काढून देतो. बोले आप कोई तकलीफ नाही लेना, हम काटे निकाल देते. मग त्याशी बोललो. तो म्हणाला माझं नाव उदयगिरी गोसावी आहे आणि मी महाराष्ट्रीयनच आहे. अरे म्हटलं तू महाराष्ट्रात इथे कसं काय आला भूतनाथाच्या ठिकाणी? म्हणे आता इथे पिढ्यानपिढ्या आम्ही इथे आहो आणि हे आमचे गुरु महाराजांचं स्थान आहे वगैरे. आणि म्हणे आता आमच्या शिष्याला मी सांगतो जा, आणि ते स्वतः माझे, मी त्यांना नाही म्हणत असताना त्यांनी काटे काढले. साधारणतः 28 काटे माझ्या दोन्ही पायातले त्यांनी काढले. अगदी पाय अगदी अगदी राहून गेले होते. पण म्हटलं आता आई ही फक्त तुझी कृपाच आहे, आणि आता मला दर्शन घ्यायचं. ते म्हणाले दर्शन तुम्ही आता भोजन करा इथेच बसल्या बसल्या. त्यांच्या शिष्याने एक पराठा बनवून आणला मोठा आलूचा. म्हटलं इथे कसं काय, या अनेक ठिकाणी खजूर नाही म्हणे, इथे दहेद गाव जवळ आहे, तिथून आमची सगळी व्यवस्था होते. मग त्यांनी पराठा वगैरे दिला. 2 पराठे अगदी छानपैकी खाल्ले, पाणी वगैरे आकंठ प्यालो, आणि म्हटलं आता मला दर्शन व्हावं. म्हणे या. आणि मग पाय त्या टोपल्यातून काढले. तोपर्यंत पाय काय काढायचं कामच नव्हतं. मग त्या कारण पाय सगळे भरले गेले होते. खालचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेल्यानंतर 20-25 शिड्या खाली उतरल्यानंतर अंधारा ठिकाणी, आणि म्हणे तुम्ही उजव्या बाजूला सरका, त्या ठिकाणी शिवलिंग हाताला लागेल. शिवलिंग हाताला लागून फार मोठी गुफा आतमध्ये. म्हटलं या ठिकाणी आतमध्ये काही मला भीती वाटते. म्हणे तिकडे जायचं काही काम नाही, तुम्ही इकडे पुन्हा परत या, तेच भूतनाथाचं स्थान आहे. आतमध्ये या ठिकाणी भूत नाचतात. ॲक्च्युली म्हणे या ठिकाणी भूत प्रेत जे भूताचे जे नाथ आहेत शिवप्रभू ते साक्षात आहेत, आणि अनेक लोक या ठिकाणी येऊन गेले. त्या प्रकारे अर्थात सोडा म्हणे तुम्ही वरती या. मग मी वरती आल्यानंतर मग ते दोघे जण हसायला लागले. म्हणून बघ तुम्ही तर आले, तुम्ही तर सगळा तुमचा परिक्रमातला काय अनुभव असेल नसेल तुम्ही काही सांगितला नाही सांगितलं हा भाग आहे, पण तुम्हाला रात्री लाडू मिळाला असेल. म्हटलं तुम्हाला कसं काय, हा तर फक्त मलाच प्रकार माहीत. तर म्हणे या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींना समुद्रकाठी जे परिक्रमा करतात त्यांना आई लाडू मात्र देते. हा सगळ्यांचा अनुभव. जवळपास 7 महिन्यानंतर कोणी एक परिक्रमा अशी इथे येतो आहे, त्यातले तुम्ही एक आहात, त्यामुळे तुम्हाला हा लाडू मिळाला. छान झालं बा. या अगोदरही मला असं वाटायचं की आईची कृपा होते की नाही, पण निश्चित होते. थोडं कठीण अवस्थेतून जावं लागतं. पण म्हणे आता तुम्ही असं करा, तुम्ही आता पुढच्या प्रवासाला निघा. आणि माझ्या आईची जी झोळी होती ती माझ्या खांद्यावर त्यांनी आणून लटकवून दिली. आणि अब बोले निकलो बोले ह्या से. अरे म्हटलं यार आजच्या दिवस तर मला थांबू द्या तुम्ही. इतकं चांगलं बोलले, मला पराठा वगैरे खाऊ घातला, सगळं माझं एवढं स्वागत केलं, काटे काढले. वो सब ठीक है बोले बाबा जी, यहाँ पर अभी शाम को हम किसी को रुकने नहीं देते, आप निकल जाओ नहीं तो हम पीटे जाएंगे बोले आप. म्हटलं नवीनच प्रकार आहे. भागो बोले. म्हटलं आता तुमचे, म्हटलं मी इतका थकलो आहे की तुम्ही सांगण्याच्या अगोदरच मी सकाळी उठून पळून जाईल, पण रात्री मला इथे विश्राम करू द्या. माझ्या जांघेत गोळे आले. मी त्यांना विनंती केली, नाही म्हणाले. म्हटलं अरे ठीक आहे. त्याने सांगितलं या काठ्याच्याच मार्गाने पुढे जा. मग त्या काटेरी मार्गाने पुढे जात जात खाडी लागली समुद्राची, म्हणजे पाणी थांबलेलं होतं. त्या खाडीत जसा मी पाय टाकला तसं पायामध्ये अगदी अंगार, कारण पाय फाटलेले होते आणि समुद्राचं खारं पाणी जसं पाय आणि पाय भाजलेले होते. भयंकर अंगार. अगदी साधारणतः 25-30 फूट त्या खाडीतून गेल्यानंतर छोटीशी खाडी, पण पुढे समुद्राचं पाणी थांबवून मिठाची शेती, ज्याला आपण म्हणतो मिठागर, तो शेती मिठच मीठ.
आणि एवढे मोठे मोठे मिठाचे खडे, अगदी अणकुचीदार, गिट्टीसुद्धा अगदी दगडाची काहीच नाही, असे पाहून अगदी माझ्या अंगावर पहिले सरसरून काटा आला. म्हटलं मिठावरून चालायचं आणि आता अशा पायाने, म्हटलं आई मी आता मेलोच. म्हटलं मा नर्मदा आता ही तर सगळ्यात कठीण परीक्षा आहे. आणि थोडंसं 10-20 पावलं मी चाललो वाकडं तिकडं, आणि अरे बाबा म्हटलं मी आता मेलो देवा, कशा प्रसंगात आणला. आणि खरंच लोक म्हणतात की कठीण परीक्षा आहे. पण एक मला आयडिया सुचली, जो एकच माझा गमचा होता, ज्याला आपण रुमाल म्हणतो, तो काढला, तो अर्धा फाडला आणि एका पायाला बांधून घेतला खालून आणि दुसऱ्या पायाला बुटासारखं म्हणून, आणि मग त्यामुळे थोडीशी, आणि मग निघालो बा प्रवासात. आणि फारच ते साधारणतः 3 किलोमीटरचं अंतर पार करायला मला 2 तास लागले. आणि त्या 2 तासाच्या अवधीमध्ये मी दहेद गाव मला दिसत होतं समोर, पण तिथे पोहोचणं कठीण आहे. दहेद गाव लागलं आणि समोर वेश लागली. त्या वेशीमध्ये एक माणूस जोरात पळत आला आणि माझ्या गळ्यामध्ये हार घातला. आणि तेवढ्यात काही मुलं पळत आले, अरे नर्मदे हार आया रे, नर्मदे हार. अरे म्हटलं नर्मदे हार आला क्या भानगड. साला मी तर घाबरलोच, एकदम घाबरलो. म्हणजे आता म्हटलं हे साला मला काही बली गेली तर नाही देत का, असा काही प्रकार. म्हटलं आता शेवटचाच भाग आहे फक्त, आई आता याच्या पलीकडे काय त्रास मला माहीत नाही. तर खूप जाम थकलेलो होतो, डोळ्यातही झोप 2 दिवसाची. आणि तुम्हाला सांगतो की पाय तर अगदी राहून गेले, सगळं अंगातलं सगळं त्राण निघून गेलं होतं. पण जसं त्यांनी गळ्यात हार घातला, म्हटलं आता आपला निश्चित बळी. आणि ते मुलं म्हणायचं चलो इनको मंदिर ले चलो, मंदिर ले चलो. म्हटलं आता इथे आपली निश्चित आहे. तर म्हटलं काय, तर तेवढ्यात काही लोक आले, त्यांनी पुन्हा माझ्यावर फुलं उधळली, नर्मदे हर नर्मदे हर. सर म्हटलं आता निश्चित. आणि ते मुलं गुजरातीत बोलत होते, थोडंफार मला काही समजायचं. जसं मी पुढे गेलो, अरे चलो भाई चलो मंदिर चलो. आणि मग असं करत करत ते सगळे लोक पाठीमागे, मी पुढे. आणि त्या ठिकाणी म्हटलं मंदिर कसलं, तर दुरून पाहायला एक कृष्णाचं मंदिर आहे. जाव अंदर. तर आत गेल्यानंतर त्या पुजाऱ्याने हातामध्ये थाळी दिली, पकडो इसे. मोठं काशाची एकदम थाळी हातात दिली आणि ती झाकलेली होती. बोलली ले चलो भगवान के पास भोग लगाओ. मैंने पूछा इसमें क्या है, क्या है क्या नहीं तुम चलो. तो त्या ठिकाणी गेल्यानंतर मग त्यांनी, मी भोग दाखवायच्या अगोदर त्याच्यावरचं झाकण काढलं. म्हणजे ज्याला 56 भोग म्हणतात, तर 56 भोग, त्यामध्ये लाडू, पेढे, जिलेबी, अनारसा, करंजी, चकल्या, फेण्या, अगदी सगळं. अरे वा म्हटलं सगळे आपलेच पदार्थ आहेत ते. पण आता आपल्याला परमिशन आहे की नाही खायची, हा मला एक प्रश्न पडला. त्या ठिकाणी अगदी नैवेद्य वगैरे दाखवला आणि श्रीकृष्णाला अगदी प्रार्थना केली, देवा मला वाचव बरं, हे सगळं काही वेगळंच वातावरण दिसतं आहे. पण त्या ठिकाणी एक महात्मा आले, त्यांना मी दंडवत केला. मग ते महात्मा म्हणाले, घबरने जैसी कोई बात नहीं है, हमारे स्वामी जी इस गुफा में है, उन्होंने बताया था आज परिक्रमावासी आने वाले हैं और उनके हाथों से जैसा भोग लगाने का है. जैसा 7 महीने के बाद में आप एक परिक्रमावासी ऐसे आए कि जो समुद्र की पंचक्रोशी करके आए, इसलिए बोले यहाँ पर आपके हाथ से ही भोग लगेगा, जो आते हैं उसके हाथ से. उन्होंने कल सुबह में कहा था, बोले आज आने वाले हैं. म्हटलं त्या सद्गुरू, त्या महात्म्याचं मला दर्शन द्या. मग त्या ठिकाणी गेलो. ते महात्मा खूप मोठे तपस्वी, अगदी जर्जर शरीर, जीर्णशीर्ण, अगदी त्यांची चामडीसुद्धा अशी झाली आहे. साधारणतः 400-500 वर्षाचं त्यांचं वय असावं. अगदी भुवयासुद्धा लोंबलेल्या होत्या आणि अतिशय प्रेमपूर्वक नजरेने त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी त्यांना अगदी साष्टांग दंडवत घातला, नर्मदे हर म्हटलं. आणि त्यांना म्हटलं आपण, तो बोले आप बड़े भाग्यवान हो, मेरा आशीर्वाद आपके साथ में है, माँ नर्मदा की कृपा भी आपके साथ में है, आप निश्चिंत हो जाओ, यहीं 4-5 दिन रहो, यहाँ पर हम सेवा देंगे आपको, उसके बाद में अल्मेटा चले जाना. तर अशा प्रकारे ती पंचक्रोशी पार पडली. आणि मी अल्मेटाला येऊन नंतर सातूचं पीठच 4-5 दिवस मला मिळालं घोळून, ज्याला आपण हां. आणि नंतर पुढे मग परिक्रमेतले अनेक चांगले अनुभव आहेत. परंतु यांनी जी विचारली समुद्र परिक्रमा, त्याचं हे मी सांगितलं. नर्मदे हर. अवधूत चिंतन श्री.